कोरोना का नया वेरिएंट कितना खतरनाक, नांदेड़ कलेक्टर अभिजीत राउत ने दी बड़ी जानकारी। नांदेड़ जिले में कोरोना के नए वेरिएंट का कोई मरीज नहीं मिला है, इसलिए नागरिकों ने डरने की कोई आवश्यकता नहीं है, ऐसी अपील नांदेड़ कलेक्टर अभिजीत राउत ने की है। आगे बोलते हुए कलेक्टर अभिजीत राउत ने कहा है कि महाराष्ट्र में नए वेरिएंट के मरीज मिले हैं और नांदेड़ जिले में करीब 500 से ज्यादा मरीजों की जांच हो चुकी है, जिसमें से 2 मरीज पुरानी कोविड के मिले हैं। अभी तक कोविड के नए वेरिएंट का कोई सबूत नहीं मिला है। देश भर में कोरोना के नए वेरिएंट के मरीज बढ़ते जा रहे हैं, इसलिए चिंता बढ़ गई है, ऐसा भी कहा जा सकता है। इसी पृष्ठभूमि में कलेक्टर अभिजीत राउत ने नागरिकों से सावधानी बरतने की अपील की है। आपल्या जिल्ह्यामध्ये काल राज्य शासनाचा सुद्धा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे। जे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते नवीन व्हेरिएंटचे नाही आहेत। अद्यापपर्यंत तशी कुठलीच पुष्टी आपल्याकडे झालेली नाही। आपण त्यांचे सॅम्पलिंगसाठी पाठवलेले आहेत आणि राज्य शासनाचा अहवाल आपल्या समोर आहे। जे 10 रुग्ण व्हेरिएंटचे नवीन आहेत त्यापैकी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलाही नवीन व्हेरिएंटचा रुग्ण नाही। याबाबत कुठलाही गैरसमज आपण टाळणं गरजेचं आहे। सर किती जणांची तपासणी करण्यात आली आणि किती जणांना कोरोना पॉझिटिव्ह आले? आपल्याकडे साधारण गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या तपासण्या झाल्यात 500हून अधिक, त्यामध्ये 2 लोकांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे। मात्र हे नवीन व्हेरिएंटचे असल्याचं अद्यापपर्यंत आपल्याला कुठलाही रिपोर्ट प्राप्त नाही। सर, प्रशासनाकडून काय तयारी आणि आव्हान? आपण सर्वप्रथम आयसोलेशन बेड्स, ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्स या सगळ्यांचा आढावा घेण्यात आलेला आहे। काही औषध सामुग्री वगैरेची जी नव्यानं खरेदी करायची आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण मागणी केलेली आहे। माझं आव्हान सगळ्यांना हेच राहील की सध्या आपण कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही। फक्त आपल्याला जर का ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसची काही लक्षणं असतील, सर्दी, खोकला, पडसं अशा प्रकारची, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं आवश्यक असेल तर निश्चितपणे तपासणी कोविडची करून घ्यावी। जर आपल्याला श्वसनाचा काही त्रास होत असेल तर मात्र निश्चितपणे आपण कोविडची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला वेळीच उपचार सुरू करता येतील। मात्र अद्यापर्यंत नवीन व्हेरिएंटचा कुठलाही रुग्ण आपल्या जिल्ह्यात नसल्यामुळे आपण सध्या तरी फार काळजी घेण्याची गरज नाही। मात्र जसं आपल्याला याच्यामध्ये नवीन काही माहिती मिळत जाईल तशी प्रशासन आपल्यापर्यंत ती पोहोचवेल। न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।